नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 23 नोव्हेंबर 2025। तर आपला हा अंदाज पुढील 25 नोव्हेंबर पर्यंतचा आहे, म्हणजे आजच्या 3 दिवसाचाच फक्त अंदाज आपण घेणार आहोत, जेणेकरून काही कुठे जर बदल तुम्हाला जर वाटत असला तर त्याचं निराकरण होऊ शकेल आज। त्याच्यासाठी कारण सतत पाऊस पडण्याच्या बातम्या आलेल्या होत्या आपल्या आजपासून, म्हणजे की आज 23 तारीख, 23, 24 आणि 25 तारखेला या संदर्भामध्ये आपला अंदाज आहे। तर आज पावसाची शक्यता कोणत्या भागामध्ये आहे किंवा नाही, तर आज नाशिक, आपण नंदुरबार या भागाकडून सुरुवात करणार आहोत। नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर या भागामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाहीये आज। तसेच पण इथं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मात्र धुरकट म्हणजे खार आल्यासारखं आभाळ आज येणार आहे त्यामध्ये, पण त्या आभाळातून पावसाची शक्यता नाही। तसेच आता मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्हा, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, बीड जिल्हा, नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा आणि धाराशिव जिल्हा, एकूण जर मराठवाड्याचा पूर्ण भागामध्ये जर पाहिलं आपण अंदाजामध्ये तर ह्या भागामध्ये देखील फक्त थोडं धुरकट आभाळ आल्यासारखं होणार आहे, ज्यामध्ये म्हणजे दुपारी किंवा धुरकट आभाळ, पण या आभाळातून सुद्धा पावसाची शक्यता नाहीये। कुठल्याही शेतकऱ्यांना काही घाबरायचं नाही। तसेच आता अमरावती विभागामध्ये कुठे पावसाची शक्यता आहे का, तर अमरावती विभागामध्ये देखील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ हे जिल्ह्याचे नाव कशा करता घेतो की मला कमेंट येतात। आमच्या जिल्ह्याचा अंदाज दिलेला नाही, ज्यावेळेस मी विभागाचा अंदाज देतो त्यावेळेस तुमचा जिल्हा पण येत असतो, पण एक सांगायचं म्हणजे की ते तसे कमेंट येत असतात, म्हणून मी तुम्हाला सांगायलो की अमरावती विभागामध्ये देखील फक्त धुरकट वातावरण, हलके धुरकट वातावरण, त्या अंशतः ढगाळ वातावरणातून पावसाची शक्यता अमरावती विभागामध्ये देखील नाही। तसेच आता नागपूर विभागामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता नाही आज। तर आता पुणे विभागामध्ये पाहतो, तर पुणे विभागामध्ये पाहिजे तर पुणे, सोलापूर, सातारा या जिल्ह्यामध्ये थोडेफार ह्या भागाच्या तुलनेने ह्या भागामध्ये थोडी जास्त ढगाळ वातावरण दिसून येईल, पण पावसाची शक्यता आहे का ह्या भागामध्ये, तर पावसाची शक्यता देखील ह्या भागामध्ये म्हणजेच ह्या 3 जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता जवळपास 80 ते 90% नाहीये। पण पावसाची शक्यता कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर त्यामध्ये सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि रत्नागिरीचा जो दक्षिणेकडचा मिरज, शिराळा या भागामध्ये, इस्लामपूर या भागामध्ये पावसाची शक्यता मी नाकारू शकत नाही। मात्र सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे, मध्यम किंवा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। आणि कोल्हापूर, सिंधुदुर्ग लगतचा जो गोवा भाग आहे, गोवा, पणजी या भागामध्ये मात्र मुसळधार सुद्धा पाऊस पडू शकतो त्यामध्ये, काही म्हणजे आज आणि उद्या। तर आता उद्याचा अंदाज तर आज पुन्हा विशेष म्हणजे आज सांगायचं तुम्हाला, म्हणजे आज एक लग्नतिथी आहे। आज लग्नतिथी संदर्भामध्ये सुद्धा मला 2-4 दिवसापूर्वी फोन आलेले होते की 23 तारखेला लग्न आहे आणि या संदर्भामध्ये पाऊस येणार आहे, की त्यावेळेस मी त्यांना सुद्धा सांगितलंय की पाऊस येणार नाही, काय नाही, 23 तारखेला सुद्धा पाऊस येणार नाही असे आपण सांगितले। आज लग्नतिथी आहे त्यावेळेस मला, तर आज उद्याचा अंदाज, तर उद्या जर पाहिजे तर वातावरणामध्ये विदर्भ, नाशिक विभाग, मराठवाडा आणि अमरावती या 3ही विभागामध्ये पावसाची शक्यता नाही। तसेच आता विदर्भ, नागपूर विभागामध्ये देखील पावसाची शक्यता नाहीये। तसेच आता पुणे विभागामध्ये देखील पुणे, सातारा या जिल्ह्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये थोडेसे ढगाळ वातावरण दिसेल, पण इथं सुद्धा पावसाची शक्यता नाही। पण एखाद्या ठिकाणी शितोडी सारखा पाऊस पडू शकतो, तोही सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर आणि सांगलीचा जो दक्षिणेकडचा भाग आहे त्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे। तर आता परवा दिवशी म्हणजेच 25 तारखेला अजून वातावरण क्लिअर होणार आहे आणि 25 तारखेला अजून थंडी येणार आहे त्यामध्ये नाशिक विभागाकडून। तर नाशिक विभागामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव या भागामध्ये अजून थंडीचं प्रमाण थोड्या प्रमाणामध्ये अजून वाढणार आहे। तर तसेच अमरावती विभागामध्ये देखील थंडीचं प्रमाण वाढणार आहे, तर तिथेच वातावरण क्लिअर, सूर्यप्रकाशित राहणार आहे नाशिक आणि अमरावती विभागामध्ये। तसेच विदर्भामध्ये सुद्धा वातावरण क्लिअर राहणार आहे आणि वाऱ्याचा वेग आहे विदर्भामध्ये जास्त वाढणार आहे, वाऱ्याचा वेग। तसेच मराठवाड्यामध्ये देखील पावसाचा अंदाज नाही 25 तारखेला। त्यामध्ये 25 तारखेला अजून जे ढगाळ वातावरण, म्हणजे आज आणि उद्या ढगाळ वातावरण होणार आहे, त्यामध्ये 25 तारखेला अजून ढगाळ वातावरण कमी होईल आणि त्यामध्ये अजून थंडीचं प्रमाण थोड्या प्रमाणामध्ये वाढेल व वाऱ्याचा वेग सुद्धा थोड्या प्रमाणामध्ये वाढेल, पण त्या वाऱ्यापासून किंवा ह्याच्यापासून पावसाची शक्यता नाही, काही नाही आणि आकाश निरभ्र राहील। तसेच पुणे विभागामध्ये सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे 25 तारखेला। तेही त्याच्यामध्ये दक्षिण टोकाला एकदम, त्याच्यामध्ये उत्तर भाग, सातारा, पुणे या भागामध्ये आणि या भागामध्ये पावसाची शक्यता आहे। तसेच आता आपण मुंबई, ठाणे, रत्नागिरी या भागामध्ये देखील पावसाची शक्यता नाही। रत्नागिरीपासून
दक्षिणेकडच्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे, पण रायगड, मुंबई, ठाणे या भागामध्ये देखील पावसाची शक्यता नाहीये पुढील 3 दिवस. म्हणजेच आज 23 तारीख, 23 आणि 24 तारखेला. तर हा झाला आपला अशा पद्धतीचा हवामान अंदाज. तर आपल्या चॅनलला तुम्ही शेतकरी मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.